कालची एक घटना सांगते, जी आपल्या अ, सर्वांच्याच संबंधित आहे. काल जे हे आपलं जे अ, वाचन होतं, ते आपण थोडंसं लवकर घेतलं, कारण सत्संगला जायचं म्हणून घेतलं होतं. तर नेहमी जिथे त्या सत्संगाला बोलावणं येतं, तर ती वेळ संध्याकाळी 6 ते 8 अशी असते आणि नंतर लंगर प्रसाद असतो. त्यांच्या ह्या सत्संगमध्ये गुरु गोविंद ग्रंथ साहबमधल्या वाणी चालतात आणि खूप सुंदर वाणी असतात. आपण मध्यंतरी त्यातली एक क्लिप ऐकली होती. तर खूप सुंदर रीतीने शांतीत असतं सगळं. आपण बसतो तिथेच आपल्याला चहा आणून दिला जातो. सगळं सुरुवातीला गेल्यानंतर एक 10-15 मिनिटात सर्वांना आहे तिथेच चहा असतो. त्याच्यानंतर थोड्या वेळाने सगळं 2 तास नामस्मरण झाल्यानंतर खूप छान रीतीने वाणी चालू असतात आणि आपण आपल्या आतमध्ये नामस्मरण करायचं. खूप खूप जणं असतात तरी पण शांतता असते आणि नंतर मग सामुदायिक नामस्मरण होतं. ओम नमः शिवाय आणि जे गुरुजी आहेत त्यांचं नाम घेतलं जातं आणि 11 वेळा ते होतं आणि नंतर आरती होते आणि नंतर लंगर प्रसाद दिला जातो. तर हे 6 ते 8चा वेळ असा होता. तर कालचं होतं 4 ते 6 ही वेळ होती आणि मला त्यांनी फोन करून सांगितलंही होतं 4 ते 6. पण त्यांनी जे सांगितलं होतं तेव्हा मला त्यांचा फोन आला होता. तेव्हा मी बाहेर होते आणि अ, मला ते 4 ते 6 हे डोक्यात ऐकल्यासारखं झालं, पण ते काही मनावर घेतलं गेलं नाही. आणि आता जेव्हा आपल्या जयश्री काकींचं घडलं ही घटना असं म्हणजे आणि त्यानंतर आपण ठरवलं, की आपण आता पूर्ण 13 दिवस हे आपण म्हणजे मी आज सुट्टी घेणार होते, की आज थोडं प्रवास करायचा आहे, तर आज आपण नको घ्यायला असं होतं. उलव्याला जायचं आहे बहिणीकडे 2-2.5 तासाचं आहे. तर मग त्या ट्रेन पकडणं हे ते मग परंतु असं ते झालं, की आपण आता पूर्ण सलग सुट्टी न घेता यावेळेला घ्यायचं, असं डोक्यात होतं आणि कालची जी वेळ होती ती वेळ ह्याची सत्संगाची वेळ होती. ती 4 ते 6 होती. हे मला तिथं गेल्यानंतर कळलं. म्हणजे आपलं वाचन झालं. त्याच्यानंतर आपण 15 मिनिटं आधी घेतलं का तर तिथे थोडं 15 मिनिटं लवकर पोहोचावं. वाचन झालं, मी तो लगेच अंघोळ केली. कारण मी ते फॅन न लावता हे करते. सगळं हे झालेलं असतं. त्याच्यामुळे मी 5 मिनिटात अंघोळ केली आणि नंतर गेले आणि तिथे पावणे 6ला गेलो, तर तिथे एक वाणी चालू होती, एक गीत चालू होतं आणि ते झाल्यानंतर नामजप सुरू झाला आणि नंतर आरती झाली आणि नंतर 15 मिनिटं मिळाले किंवा 10-15 मिनिटं आपण पकडूया मिळाले. आणि जेव्हा ते वाणी चालू होती आणि तेव्हा जाणवलं, अरे आपली गफलत झाली. आपण 6 ते 8च्या हिशोबात आलो आणि अ, आता काय लगेचच प्रसाद आणि हे असणार. बापरे! म्हणजे आपण फक्त प्रसादालाच आलो असं झालं. पण त्याच वेळेला इतकं शांत आतमध्ये एकरूप झाले गुरुजींशी. माझे सद्गुरू वेगळे आहेत, पण गुरुतत्व हे एक आहे. पण मी गुरुजींशी इतकी एकरूप झाली आणि आता त्यांचा मी फोटो पण पाठवेन. तर त्यांच्याशी इतकी एकरूप झाली आणि तेव्हा मला जाणवलं, की गुरुतत्व शरीराने वेगळे असतील तरी जो सच्चा गुरु असतो, तो जाणतो त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक जीव कोणत्या अवस्थेत आहे, त्याच्या हाती काय काम आहे किंवा त्याने काय केलं पाहिजे हे जाणतो आणि तशी तो योजना करतो. भले ते आपले डायरेक्ट गुरु नसतील तरी सहाय्यक गुरु असतात. तेही तितकंच जाणतात जितके आपले गुरु जाणतात. तेही तितकेच तर मला गुरुजींनी तिथे तर मला बोलावलंच आणि तिथे येऊ पण दिलं आणि माझ्या डोक्यात विषय पण नाही दिला, की म्हणजे मी बिनधास्त गेले एकदम पावणे 6ला. सगळी लोकं म्हणजे माझ्या डोक्यात जर असतं, अरे बापरे! तर असं एक आपल्याला अपराधी वाटलं असतं आणि शेवटच्या क्षणाला बाबा म्हणतात, "मला पण यायचंय काल." मी म्हटलं, "बापरे! आपलं कसं असतं, मी फार नियमाने चालते, की आधी कळवायचं कोण येणार काय. मी आणि वर्षा तिघांचं होतं. मग बाबा आता पण म्हटलं, की आता त्या जीवाला मनात इच्छा झाली याचा अर्थ गुरुजींनी त्यांना बोलावलंय. तर आपण कोण आहे, की त्यांना नको म्हणायला. भले आपण इन्फॉर्म नाही त्यांना कळवलं नाही. तरी म्हटलं नाही चला ठीक आहे गुरुजी बोलवतायत तर ते बघतील त्यांना काय व्यवस्था करायची. तर आम्ही सगळे गेलो आणि मग त्या दरम्यान जाणवलं, की इथे 4 वाजता इथे आपलं वाचन होणं हे आवश्यक होतं.
कारण गुरुजींना माहीत होतं, की आपलं वाचन आणि विशेषतः आपण हे न खंड करता मनात स्पर्श झालेली गोष्ट होती, की जी ताईंना पण स्पर्श झाली, की नाही रोज जयश्रीताई ऐकत होते, तर आपण ह्या दिवसांमध्ये तो मोबाईल त्यांचा चालू ठेवायचा. तर हे जे होतं हे म्हणजे हे काल आपल्या नकळत भगवंतानी आणि सद्गुरू शक्तीने करून घेतलं. म्हणजे इथं पण झालं मैयाने तिला जे द्यायचं होतं, तिचं पण ते पण झालं आणि तिथे गुरुजींनी पण बोलावलं सगळं. म्हणजे आपण काल जाणवलं की कोण कुठे कधी असावं आणि काय केलं जावं हे आणि हे सर्व काही जे आहे ना, हे सर्व योजना अ, आपली सद्गुरू शक्ती करत असते. आपल्याला वाटतं की आपण करतोय की आणि त्या जीवासाठी प्रत्येकाच्या जीवासाठी आवश्यक जे आहे ते ती पुरवत असते आणि फक्त आपण एकच लक्षात आलं की आपण कोण नाही आहे. आपण कोणीही नाही आहे. म्हणजे आपण काहीच करत नाही. आपण काहीच करत नाही. आपल्यासाठी भगवंत करतोय काम. आपण काहीच नाही करत आहे. परमेश्वर आपल्यासाठी काम करतोय. तो आपली सेवा करतोय. सद्गुरू आपली सेवा करत आहेत आणि त्या सद्गुरूंना प्रत्येक जीवाचं माहीत आहे, काय करायचंय, काही नाही करायचंय. म्हणजे मला काल गुरुजींनी त्या 10-15 मिनिटासाठी इतकं एकरूप झाले मी, की 2 तास बसल्यानंतर पण इतकी एकरूपता नसती झाली. तितकी शांतता, सुख, समाधान तेवढ्या 15 मिनिटात जाणवलं. म्हणजे ही गोष्ट आहे आणि कारण पण सांगितलं ज की बाबा का हे इथलं पण म्हणजे कसे मैया पण सद्गुरू शक्ती मैया ही सद्गुरू रूपेण पण आहे आणि गुरु म्हणजे म्हणजे गुरुचा पाठिंबा असल्याशिवाय आपण मैयापर्यंत पोचू पण नाही शकत. ही पण गोष्ट आहे. सद्गुरू शक्तीची अनुमती असल्याशिवाय, सद्गुरू शक्तीचं अधिष्ठान असल्याशिवाय, सद्गुरू शक्तीने आपल्यावरती कृपा केल्याशिवाय आपण मैयापर्यंत पोहोचू नाही शकत. कारण मैया ही साक्षात शिवकन्या आहे आणि ती अमर अविनाशी आहे. त्यामुळे तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कृपाच पाहिजे. त्याशिवाय नाही होऊ शकत. आणि त्यामुळे ह्या सद्गुरू तत्वाने कसं केलं बघा, मैयाचं पण करून घेतलं. जयश्री काकूंसाठी आपण सगळे एकत्र आहोत. एक सलग काही करणार विचार केला होता. तो संकल्प त्यांनीच कविताताईंकडे आपल्या लेकीकडे स्पर्श करून दिला आणि कसा तो त्यांनी स्पर्श करून दिलेला आहे याची प्रचिती काल करून दिली. ज्या आपण कोण नाही त्यांच्यासाठी वाचन करणारे त्या त्याच आपल्याला करून घेत आहेत आणि त्या किती किती त्या आज आता ते सांगितलंय की इथे दिलंय ते वाक्य वाचताना मला म्हणजे पुन्हा एक वाक्य वाचू आपण. भरून आलं ते वाक्य वाचताना. एकच मिनिट. श्री नर्मदा चरित्राचा आदि मध्य अंत सर्व शुभ आहे. जो श्री नर्मदा चरित्राचे प्रेमाने श्रवण करतो त्याच्या पुण्यफलासंबंधी ऐका. असा पुरुष शिवलोकात जाऊन श्री रुद्रकन्याच्या सहवासात श्रीरुद्राचा अनुचर होऊन आनंदित होतो. हे भरतवंशोत्पन्न राजा, सर्व शास्त्रांत श्रेष्ठ असे हे धर्मयुक्त उपाख्यान ज्या चतुर्वर्णाच्या घरात, देशात, मंडलात, खेडेगावात अथवा नगरात होते तो साक्षात श्री ब्रह्मा, श्री महेश, श्री विष्णू आहे. तर हे आहे. तर किती मोठी गोष्ट आहे की त्यांनी ज्या मनोभावे प्रेमाने श्रवण केलं त्या श्रवणामध्ये ते श्रवण करून पुढील यात्रेला त्या गेल्या. मग ती पुढील यात्रा कुठे आहे की असा पुरुष शिवलोकात जाऊन रुद्रकन्याच्या सहवासात, रुद्रकन्या म्हणजे नर्मदा मैया, श्री रुद्रकन्या ती आहे. तर रुद्रकन्याच्या सहवासात श्री रुद्राचा अनुचर होऊन आनंदित होतो. किती मोठी घटना आहे ही, खूप मोठी घटना आहे. आणि ही गुरुजींनी काल स्पर्श करून दिली. म्हणजे की का उशिरा जाणं झालं, नाही तर कुठेही सत्संग असेल तर एक 10 मिनटं आधी जाऊन बसणं. कारण त्या सत्संगासाठीची जी योजना असते, जे कुटुंब ते सत्संगासाठी तयारी करतं ते खूप 15-20 दिवसांच्या आधीपासनं तयारी करत असतं आणि त्यांना त्यावेळेला गुरुजी त्यावेळेला येणार, आपले सद्गुरू त्यावेळेला येणार. त्यामुळे त्यांची तयारी असते की हा 4 वाजता सत्संग, तर 4 वाजता गुरुजी
सूक्ष्म रूपात आहेत, पण ते 4 वाजता आपल्या घरी येणार, तर त्या आतुरतेने असतात. त्यामुळे मी सवय ठेवली की 10 मिनिटं आधीच जाऊन बसायचं. कारण आपल्या सर्वांसाठी ते कुटुंब योजना सर्व करत असतं आणि ते गुरुजींसाठी करत असतं, साधकांसाठी करत असतं आणि त्यामुळे त्यावेळेला त्यांची जी शांतता आहे, त्यांची व्यवस्था केल्यानंतर त्यांना पण ते अनुभवायला मिळावं. नाहीतर त्यांचा सगळा कोण येत जात असेल तर ते भंग होणार शांतता. म्हणून 10 मिनिटं आधी जायचं असं नियम आहे. त्यामुळे मी काल 10 मिनिटं त्या त्या गणितात गेले, की 15 मिनिटं आधी, 10 मिनिटं आधी जाऊन आपण शांत बसूया. तर हे आवश्यक आहे. तर हे आणि त्या दरम्यान गुरुजींनी दाखवून दिलं. त्या दरम्यान गुरुजींची शक्ती पण मला कळली आणि गुरुंमध्ये कुठलाच भेद नसतो. आपणच आहे मूर्ख. म्हणजे शब्द नाही वापरत मी. बाबा मुक्तानंद म्हणतात, तो शब्द वापरू नका. तर आपणच संकुचित, आकुंचित असतो, की आपण भेद करतो परंपरेमध्ये. गुरूंमध्ये किंवा साधकांमध्ये. तर हे वैश्विक विश्वव्यापी तत्व आहे, की जे भगवत स्वरूप तत्व आहे आणि त्यामुळे जो खरा गुरु असतो, जो सिद्ध आहे, तो प्रत्येक गुरु जाणतो. आपण निंबाळला गेला तरी गोंदवलेकर महाराजांच्या शिष्यांचं काय चाललंय हे गुरुदेव जाणू शकतात. तर स्वामींकडे गेल्या तरी जाणू शकतात. तर जसं मी काल गेली ते जाणू शकतात, की हे इथे ही घटना आहे, हे आवश्यक होणं आहे. हे इथे म्हणून मला उशीर करून दिला गेला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. भेद काल आपण हेही शिकलो, की समता हे मोक्षाचं द्वार आहे, मुक्तीचं द्वार समता आहे. समता हेच हेच आचरण आहे. म्हणजे साधनेतनं आपण काय प्राप्त करतो, तर समदृष्टी प्राप्त करतो. आत्मबुद्धी प्राप्त करतो, आत्मदृष्टी प्राप्त करतो, आत्मसाक्षात्कार प्राप्त करतो आणि त्यामुळे हेच साधन पण आहे आणि साध्य पण समताच आहे. तर हे आपल्याला आपले संत जे आहेत, आत्ताचे पण जे संत होऊन गेले, जे सूक्ष्म रूपात आहेत, जे देहधारी पण आहेत, ते सुद्धा आज समतेनेच पाहतात. हे आणि त्यांना सगळं कळतं. इथे दोन्ही गोष्टींचं साक्षात्कार झाला, प्रचिती झाली, की संत कसे असतात आणि त्यांच्यात कसा भेद नसतो आणि त्यांना सगळं त्रिकालज्ञानी असतात, त्रिकालदर्शी असतात, सर्वज्ञ असतात, सर्वव्यापी असतात. हे सर्व काही शिकायला मिळालं.